मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आबा हे सरोजला समजावू लागतात की मी तुला मघाशी सांगितलं ना, हा विषय इथेच संपवायचा. मग त्यावरती सरोज रागातच म्हणते, आबा मी तुम्हाला अगोदरच सांगतेय, हे पहा तुमच्यासाठी हा विषय संपलेला असेल परंतु माझ्यासाठी नाही. त्याचवेळी रोहिणी आता म्हणते की डॅड, अहो सरोज वहिनी म्हणतायत ना ते बरोबर आहे, कारण गोष्टींचा अगदी वेळीच सोक्षमोक्ष लावला नाही ना त्या तशाच राहतात. आणि आपल्याला असं वाटत असेल ना की सगळं काही शांत प्रकरण झाले तरीही मनाला ते डिस्टर्ब करतच आणि ते जरा जास्तच हानिकारक आहे. मग आता अद्वैत म्हणतो, हो आत्या तुझं अगं बरोबर आहे, परंतु खरेने काही केलंय ते आरोप सिद्ध करण्या अगोदरच तिच्याबरोबर असं वागणं हे सुद्धा चुकीचं आहे ना. मग रागातच आता सरोज विचारते, काय रे, तुझ्या खरेने काही केलेलं नाहीये, अजून हे सिद्ध व्हायचं बाकी आहे ना. त्यावेळी रजनी आता समजावून सांगते, सरोज वहिनी हे पहा, नैनाने जे केलं ते पूर्णपणे चुकीचं आहे, परंतु मला वाटत नाही की कला हे असं काही करू शकेल, आणि जरीही केलेलं असेल तरीही ते अजून सिद्ध व्हायचे तोपर्यंत आपण वाट पाहूयात असं मला वाटतं. कारण कला ही हुशार आहे, त्याचबरोबर ती खरी आहे, त्यामुळे कलाने हुशारीने जर काही समोर आणलंच तर आपण अगोदरच निर्णय काही घेऊन ठेवायचं हे बरोबर नाही आहे ना वहिनी. मग आता सरोज खूपच चिडते आणि म्हणते, रजनी बस झालं, प्रत्येक वेळी त्या कलाची बाजू घेण्याची काही गरज नाही, कारण कशावरनं ती मुलगी खरं बोलतीये. शेवटी ती सुद्धा एक खरेच आहे आणि सर्व खरे आहेत ना ते एका माळेचे मणीच आहे, खोटारडे कुठले. आणि म्हणूनच माझं असं म्हणणं आहे ना की आपण जास्त सावध व्हायला हवं. पुढे आता सरोज म्हणते, अद्वैत जरा सावध राहायला शिक, जर त्या मुलीने पुरावे सिद्ध केले ना तर ते पडताळून पाहणं तेवढंच गरजेचं आहे बाळा, कारण ती शेवटी खरेच आहे आणि ती सुद्धा आपल्याला फसवू शकतेच. पुढे आता अद्वैत म्हणतो, आई माझं असं म्हणणं आहे तू ऐकून घे ना ग. मग आता रागातच सरोज म्हणते, अद्वैत तू माझं ऐक आता, यावेळी जर ती मुलगी पुरावे सिद्ध करण्यामध्ये अपयशी ठरली तर आयुष्यात तुम्हाला आई अशी हाक मारायची नाही आणि मीही तुझ्याशी बोलणार नाही हे लक्षात ठेव. असा सरोज जेव्हा तिचा निर्णय सांगते ना तेव्हा अद्वैतच्या देखील पायाखालची जमीन सरकते, कारण आई एवढं टोकाला जाऊन निर्णय घेते म्हटल्यानंतर त्यालाही वाईटच वाटतं. त्यानंतर सरोज आता रागातच तेथून जाते. सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. आता तडकाफडकी हा घेतलेला सरोजने निर्णय आबांना रजनीला देखील पटलेला नसतो. मात्र आता मायलेकाची इथे भांडणं होतीये ते पाहून मात्र रोहिणी आणि त्याचबरोबर राहुल हे दोघेही खूपच खुश असतात. तेव्हा राहुल हळूच रोहिणीला म्हणतो, मम्मा एवढी मज्जा येते ना तुला कसं सांगू ग. आता बघ ना मम्मा, फायनली माझी बायको माझ्या आयुष्यातून कायमची आऊट होणार आणि तिच्यासोबत आता मेहुणी सुद्धा जाणार. माझं ते लो स्टँडर्ड सासर फायनली माझ्या आयुष्यातून आता जाणार. अगं एवढं हलकं वाटतंय तुला कसं सांगू मी, असं म्हणून राहुल रोहिणी एकमेकांकडे पाहून आता हसत असतात. तर अद्वैत त्याचबरोबर रजनी आणि आबा हे तिघेही मात्र सरोजच्या या निर्णयामुळे जरा टेन्शनमध्येच असतात. इकडे संगीता आता तिच्या घरी बसलेली असते आणि भामट्या नैनीचाच विचार करत असते. त्याचवेळी कला तेथे येते, ती जरा थकलेली असते. मग आता ती म्हणते, आई. मग आता कला येताच संगीताचा चेहरा जरा का होईना खुलतो आणि ती म्हणते, बाळा कला, अगं तू कशी आहेस बाळा, आणि घरचे सर्वजण कसे आहेत, घरची परिस्थिती कशी आहे. तेव्हा ती म्हणते, आई अगं घरची परिस्थिती तर तशीच आहे, अगदी काल होती ना तशीच, पण तुला एक सांगू का, अगं मी जरा बाहेर गेले होते म्हणून इथे आले तुला पाहायला, म्हटलं की एक फेरी टाकूनच यावी, मला जरा थकल्यासारखं वाटतंय, थोडं पाणी देते का गं घोडवर. मग आता संगीता म्हणते, माझं लेकरू थकलं का, असं म्हणून ती लगेच पाणी आणण्यासाठी आतमध्ये जाते. त्यानंतर कला मनात विचार करते की इथून काहीतरी माझ्या हातात ना आता लागायलाच हवं, कारण आईला माहीत असेल काहीतरी, असं म्हणून ती तिच्या फॅमिली फोटोकडे पाहते. तेव्हा त्या फोटोकडे पाहून तिचे डोळे आता पाणवतात. त्याचवेळी आता संगीता तेथे येते आणि कलाला पाणी देते. तेव्हा कला आपले अश्रू लपवत पटकन पाणी पिते. मग आता संगीता म्हणते, कला मी थांब चहा ठेवते बाळा. त्यावेळी आता कला म्हणते, नको आई, चहा वगैरे काहीच नको आहे मला, मी जरा आता मुद्द्याचंच बोलते. तेव्हा संगीता आता विचारते, काय ग बाळा, काही काम आहे का. मग आता कला म्हणते, आई ऐक ना, मला एक इन्फॉर्मेशन हवी, कारण मी पुरावे गोळा करण्यासाठी त्या सौरभच्या क्लिनिकमध्ये गेले होते. त्याचवेळी आता बरं झालं तू तिथे गेली होती, मलाही
तुला त्याच्याबद्दल थोडं सांगायचंय. पुढे आता कला विचारते, काय झालं आई? मग संगीता म्हणते, अगं जेव्हापासून नैना आणि त्याचबरोबर सौरभचा साखरपुडा मोडला आहे ना, तेव्हापासून मला वेगळाच काहीतरी डाऊट होता. कारण तो सौरभ चांदेकरांच्या इथे आला सुद्धा होता आणि जेव्हा मी नैनीला विचारलं ना, तेव्हा तिने टोलवाटोलवीची उत्तरं दिली. पण ते जाऊ दे आता, पण तो भेटला का तुला आज? त्यावेळी कला म्हणते, नाही नाही, नेमका ना आज तो तिथे क्लिनिकमध्ये आलाच नव्हता. अगं आई, तुझ्याकडे त्याच्या घरचा पत्ता असेल ना? ते संगीता म्हणते, हो आहे ना, मी डायरीमध्ये लिहून ठेवलाय. ती आतमध्ये जायला लागते आणि पुन्हा थांबते. पुन्हा मागे येत कलाला म्हणते, नाही ग, जेव्हा साखरपुडा होणार होता ना, तेव्हा तो पत्ता होता त्याच्या घरचा, परंतु आता त्याने घर बदललंय. पण आत्ताच्या घरचा पत्ता नाहीये. आणि नैनीचं तर तुला माहीत आहे, कधीही स्वतःच्या मित्रमैत्रिणींच्या घरचा पत्ता कधीही देणार नाही. पण आता तू काय करशील? तेव्हा ती म्हणते, बरं जाऊ देत, मी बघते पुढे काय करायचं ते. बरं मी जाऊ का? तेव्हा संगीता म्हणते, हो जा. तेव्हा थोडा चहा घेतला असता तर तुझी नेहमी घाईच असते, असं संगीता म्हणते. तेव्हा कला म्हणते, नाही, त्यासाठी ना मी पुन्हा नक्की येईल, असं म्हणून ती तेथून जाते. तर संगीता आता जोरातच आवाज देते, अगं जरा सांभाळून जा. तर दुसरीकडे राहुल आणि रोहिणी हे दोघेही आता नैना आपल्या आयुष्यातून जाणार, त्याचबरोबर कलासुद्धा आता या घरातून जाणार, या विचाराने सेलिब्रेशन करण्याचं ठरवतात. आणि दोघेही आता वाईन पित असतात, त्याचबरोबर एकमेकांना चिअर्स करत. राहुल म्हणतो की खरे नावाचा चॅप्टर हा आपल्या आयुष्यातून आता कायमचा दूर गेलाय. त्यावेळी आता या चॅप्टरला पुढे घेऊन जाण्यासाठी, या नाटकाला पुढे घेऊन जाण्यासाठी तुझा मला खूप मोठा हातभार लागला, यासाठी तुझंही अभिनंदन, असं आता रोहिणी म्हणते. त्यानंतर रोहिणी म्हणते, हे आपलं ग्रँड सक्सेस आहे. त्यावेळी आता राहुल म्हणतो, हो मम्मा, पण हे सगळं फक्त तुझ्यामुळेच झालंय. त्यावेळी रोहिणी म्हणते, देव कुणाला किती पावतोय ना हे मला माहीत नाही, परंतु आपल्याला तर छप्पर फाडूनच देतोय. कारण तू बघितलंच असेल ना, सरोज वहिनी अद्वैतला किती बोलली येते. त्यावेळी राहुल म्हणतो, हो मी ते बघितलं आहे, मला एवढं छान वाटतंय ना राहुल, तुला कसं सांगू मी आता. तेव्हा राहुल म्हणतो, पुढे काय बोलणार आहे ना मम्मा, मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. आता कलाच्या हाती कोणताही पुरावा लागणार नाही, ही जबाबदारी फक्त माझी, आणि हा पार्ट तू माझ्यावरच सोडून दे, असं आता राहुल त्याच्या आईला म्हणजे रोहिणीला प्रॉमिस करत म्हणतो. त्याचवेळी पुढे रोहिणी म्हणते, तुला एक सांगू का राहुल, अरे जर त्या कलाला पुरावे मिळाले नाही ना, तर दोन गोष्टी साध्य होतील. एक म्हणजे, अरे तो अद्वैत खूप कॉन्फिडंटने त्या कलाची बाजू घेत होता ना, तो तोंडावर पडेल. आणि दुसरं म्हणजे, कला आणि त्याचबरोबर अद्वैतमधलं अंतर एकदा का वाढलं तर आपण विष कालवायला मोकळे झालो. त्याचवेळी आता राहुल म्हणतो, मम्मा आता कलाकडे प्रूव्ह गोळा करण्यासाठी फक्त दोनच मार्ग उरले आहेत. एक म्हणजे ती नैना, परंतु ही नैना आहे ना, ती खूप भामटी आहे, अशी काही कलाला सांगणार नाही आणि स्वतःच्या बहिणीबरोबर सुद्धा कधीही खरं बोलणार नाही. आणि दुसरा म्हणजे तो डॉक्टर सौरभ. मग आता असं म्हटल्याबरोबरच रोहिणी त्याचं कौतुक करत म्हणते, अरे वा राहुल, मला पहिल्यांदाच असं वाटतंय की माझा मुलगा ना माझ्यावरच गेलाय. तू कमाल आहेस, आता खूप हुशार आहे, हे तू तू प्रूव्ह केलं आहे. पण आता याच हुशारीला तू नीट वापरायचंय हा. त्यावेळी राहुल म्हणतो, मम्मा आता ते दोन्ही दरवाजे आपल्याला सापडले आहेत, आता मी हे दोन्ही दरवाजे कसे बंद करून टाकतो ना, तू बघतच राहा. मग ती कला ना यामध्ये मधल्यामध्ये अडकेन, आणि एकदा का ती कला या मधल्यामध्ये अडकली ना, ती यातून कधीच बाहेर पडू सुद्धा शकणार नाही, असं राहुल हसतच त्याच्या मम्माला म्हणजे रोहिणीला सांगतो. त्यानंतर आता राहुल लगेच त्याच्या साथीदारांना फोन करतो आणि चांदेकर मेन्शनमधून मी बोलतोय, हे पहा डॉक्टर सौरभ जिथे कुठे असेल ना तेथून त्याला पकडायचं, अशी सूचना तो आता देतो आणि फोन ठेवतो. तेव्हा रोहिणी मात्र तिच्या मुलाचं हे काम पाहून त्याच्यावर इम्प्रेस होते, कारण माझा मुलगा माझ्यावरच गेलाय हे तिला आता कळून चुकलेलं असतं. त्यानंतर रात्री आता अद्वैत हा झोपलेला असतो, तर कलाच्या डोक्यात मात्र विचारांचं वादळ सुरूच असतं, कारण डॉक्टर सौरभ हा कुठे गेला असेल तिला आता शोधून काढायचंच असतं. कारण या सगळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे सौरभकडेच आहे. आता काहीही करून मला त्याचा पत्ता मिळवायलाच हवा. आता कला विचार करते, हा दिवस तर आता वाया गेला, परंतु एकच दिवस आता माझ्याकडे आहे, काय करावं हा कलासमोर खूप मोठा प्रश्न पडतो. आता कला ही मनाशी ठरवते, काहीही करून त्या
मला डॉक्टरचा पत्ता हा शोधलाच पाहिजे आणि जर मी तो शोधू शकले नाही तर काही खरं नाही. हा विचार तिच्या मनात येतो आणि काय करू मी जेणेकरून मला त्याच्यापर्यंत पोहोचता येईल, हा विचार ती करत असताना जरा मोठ्यानेच बोलत असते. त्याच वेळी आता अद्वैत म्हणतोय, ए खरे अगं झोपून घे ना, किती विचार करशील अजून, असं म्हणून तो स्वतः झोपतो कारण त्याला झोप आलेली असते. कलाच्या मनात आता वेगवेगळे विचार येत असतात. त्यानंतर ती आता सृष्टीला कॉल करते. तेव्हा आता तू सृष्टीच बोलतीये ना नक्की, असं कला विचारते. तेव्हा सृष्टी हो असं म्हणते. मग कला आता स्वतःची ओळख सांगत, मी नयनाची बहीण म्हणजे कला चांदेकर, सॉरी कला खरे हा असं म्हणते. तर आता कलाला ती लगेच ओळखते आणि काय काम आहे असं विचारते. मग आता ती म्हणते, अगं तुमच्या बॅचला एक सौरभ चौगुले नावाचा मुलगा होता बरोबर, आणि आता सध्या तो गायनेक आहे. मग आता श्रुती म्हणते, हो बरोबर, त्याचं काय आता? तेव्हा त्याच्या घरचा मला पत्ता हवाय असं आता कला म्हणते. तर अद्वैत आता फोनवरचं बोलणं ऐकून आपला कानावर हात ठेवतो आणि झोपण्याच्या प्रयत्नात असतो, कारण तो आता खूप थकलेला असतो आणि त्याला आत्ता या क्षणी झोपायचं असतं. परंतु आता कलाचा सारखा सारखा त्याला डिस्टर्ब होत असतो. त्यानंतर कला म्हणते, अगं तो माझा कॉलच रिसीव करत नाहीये, त्यातल्या त्यात माझं खूप अर्जंट काम त्याच्याकडे आहे, त्यामुळे मला घरचाच पत्ता हवाय, मी त्याला जाऊन तिकडे भेटते. तेव्हा तुझ्याकडे आहे का पत्ता असं ती पुन्हा विचारते. मग आता सृष्टी म्हणते, हो माझ्याकडे आहे. मग कला म्हणते, ऐक ना, मला सगळे काही मेसेजेस करून ठेव. त्याच वेळी आता कला खूपच खुश होते आणि म्हणते की आता हा सौरभ कसा हाती लागत नाही ना, मी बघतेच, यस असं म्हणून ती आता स्वतःवरच खुश होते आणि स्वतःची पाठ थोपटवून घेते. त्यानंतर कला आता आनंदाने झोपायला लागते. तेव्हा आता अद्वैत तो पडदा बाजूला करून तिच्याकडे पाहतो. तेव्हा कला आता खूपच जोरात ओरडते आणि म्हणते, ए असा काय बघतोस रे? आता तो म्हणतो, तू झोपत का नाहीस, घुबडासारखी रात्रीची जागत का राहतेस? ती म्हणते, मी झोपतेसच आहे, तू झोपून घे अगोदर. मग आता तो म्हणतो, मी पण झोपणारच आहे असं म्हणून तो पडदा खाली करतो. मग आता ते दोघेही झोपतात. तर आता अद्वैत मात्र आता बडबडतच असतो की नुसतं आपलं जागं राहायचं, दुसऱ्यांना झोपू सुद्धा द्यायचं नाही. मग आता ती अंगावर पांघरून घेत म्हणते की बस झालं आता, पुटपुटत बसू नको, शांतपणे झोप. मग आता तो म्हणतो, तूच झोप असं म्हणून दोघेही पुन्हा एकमेकांना बोलत असतात. दुसरीकडे राहुलच्या साथीदारांनी आता त्या डॉक्टरला पकडलेलं असतं. राहुल आता त्याला खूपच मारत असतो. तेव्हा तो आता सॉरी सॉरी असं म्हणतो. मग आता राहुल ऐकतच नाही. भामटा राहुल अजूनच त्या सौरभची एवढी धुलाई करतो की त्याला अक्षरशः बोलता सुद्धा येत नसतं. पुढे रागातच आता राहुल त्याचं गचंडीच पकडतो आणि म्हणतो, काय रे डॉक्टर, या अगोदर माझी बायको तिची ट्रीटमेंट तू करत होतास बरोबर, पण म्हटलं की आता तुझी ट्रीटमेंट जरा डॉक्टरचीच करायला हवी, याने तर बरोबर केली, हा ट्रीटमेंट इंटर्नशिप करतायत हे दोघे म्हणे. तेव्हा सौरभ आता खूपच घाबरलेला असतो, कारण राहुलने ज्या प्रकारे गुंडांना पाठवून त्याची धुलाई केलेली असते पाहून सौरभ आता मनातच विचार करतो, आता माझं काही खरं नाही. त्यानंतर राहुल त्याच्यावर हसत विचारतो, काय अहो डॉक्टर, एवढं घाबरतात का एका सामान्य माणसाला? अहो असं करायचं नाही असं म्हणून तो आता लगेच सौरभची केसाशी सावरू लागतो आणि म्हणतो, कसं आहे ना, मी फुल रिस्पेक्टने तुम्हाला मान देतोय, सन्मान देतोय, त्याचबरोबर तुमच्याशी एवढं छान बोलतोय आणि अहो जावं सुद्धा करतोय, पण तुम्ही घाबरताय. व्हेरी गुड असं म्हणून आता आमच्यासोबत तुम्ही हे सगळं का केलं सांगा बरं अगोदर, असं आता सौरभला तो प्रश्न करतो. आता सांगतोयस की तुझा जीव घेऊ मी, असं राहुल जोरातच ओरडतो, कारण सौरभ आता पूर्णपणे घाबरलेला असतो आणि तो काहीच बोलत नसतो. त्यानंतर राहुल विचारतो, तू डॉक्टर आहेस ना, मग एवढं लोकांना फसवतोस, तुला लाज वाटत नाही का? अरे माझ्या बायकोसोबत सामील होऊन तू मला आणि माझ्या घरच्यांना फसवलंस, अरे बोल ना, असं म्हणून राहुल एक त्याला जोरात थप्पडच मारतो. त्यावेळी तो आता डायरेक्ट खाली पडतो, कारण राहुलचा राग खूप अनावर झालेला असतो. ते गुंड सौरभला पुन्हा एकदा उचलतात, तर राहुल त्याची गचंडी पुन्हा एकदा पकडतो आणि का केलं असं विचारत असतो. त्यावेळी राहुल, अरे खरंच मी काही केलेलं नाहीये, हा सगळा प्लॅन फक्त आणि फक्त नयनाचा होता.
प्लीज मला सोड, मी हे काहीही केलेलं नाही, असं जेव्हा तो जीवाच्या आकांताने ओरडत असतो तेव्हा मात्र राहुल आता म्हणतो की असं ओरडायचं नाही हां, गयावया करायचं नाही माझ्यासमोर, नाहीतर मी तुला इच्छा इथे असं जिवंत गाडेन. मग आता सौरभ जीव तोडून सांगत असतो हे सगळं डोकं ना फक्त आणि फक्त नयनाचं होतं, मी यामध्ये काहीही केलेलं नाही. राहुल माझं प्लीज ऐक तू. तेव्हा राहुल आता त्याला सोडून देतो आणि म्हणतो बरं ठीक आहे, तू आजपर्यंत फक्त नयनाच्या डोक्याने हे सगळं काही केलंस बरोबर. तो म्हणतो की हो. तेव्हा तो आता सौरभला म्हणतो की यापुढे मी सांगेन ना तेवढंच करायचं. त्यावेळी सौरभ आता हात जोडून विनंती करतो की राहुल प्लीज मला यामध्ये तू ओढू नकोस, प्लीज मला सोड. तेव्हा आता रागातच राहुल म्हणतो मी तुला रिक्वेस्ट करतच नाहीये, मी तुला वॉर्निंग देतोय की यापुढे मी म्हणेल ना तसंच तू ऐकायचं आहे. त्यानंतर फायनल वॉर्निंग देत तो म्हणतो पुढचे 1 वर्ष तरी तू कोल्हापुरात अजिबात दिसायचं नाहीस. जरीही आसपास तू फिरकताना दिसला ना तरीही तुला गायब करेन मी, कुणालाच तुझा पत्ता सुद्धा लागणार नाही. असं जेव्हा राहुल म्हणतो ना तेव्हा आता तो डॉक्टर खूपच घाबरतो. तेव्हा डॉक्टर डोंगराला आग लागली, पळा 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 असं राहुल त्याला म्हणतो. तर डॉक्टर आता तेथून पळतो. राहुलला खूपच आनंद होतो कारण त्याला माहीत असतं की नयनाने सांगितलं म्हणूनच याने हे असं डोकं चालवलं. परंतु आता कलासुद्धा या डॉक्टरपर्यंत पोहोचू शकली नाही पाहिजे म्हणून 1 वर्ष याला गायब व्हायला सांगितलं, ते पण कोल्हापूरमधून. तर दुसऱ्या दिवशी आता कला तिचं सगळं काही अगदी व्यवस्थित आवरते आणि पर्स घेऊन आपली पुन्हा एकदा डॉक्टरच्या शोधासाठी जायला निघते. तेव्हा ती हॉलमध्ये समोर पाहते तर नयना मस्त अशी अजिबात कोणत्याही गोष्टीची लाज न बाळगता घरातील सर्वांसमोरच नाश्ता करत असते. तेव्हा आता कलाला खूपच राग येतो. जरा जोरातच तेथे डायनिंग टेबलवर पर्स ठेवत मनातच विचार करते नयनाताईला ना अक्कलच नाही, या मुलीमुळे घरातील सर्वजण एवढे टेन्शनमध्ये आहेत की ही इथे नाश्ता करत बसली आहे आणि हिच्या वागण्याची मलाच लाज वाटतीये तर ताईला कसंच काही वाटत नाही. त्यानंतर आता कला ही अंजूला कामं सांगत असते की आज पडवळाची भाजी बनवायची आहे. त्यावेळी असं म्हणून पुढे काय काय करायचं हे सगळं ती सांगत असते. तेवढ्यातच तेथे आता रोहिणी येते आणि कलाकडे पाहतच राहते. ती आता मनातच विचार करते की या खरेचं चाललंय काय, ही कला आज कुठे चालली आहे कळतच नाही. या खरे बहिणींनी ना नुसता वैताग आणलाय, मला तर कळतच नाही पुढे काय करावं. असं म्हणून ती आता अगदी तोऱ्यातच तेथे जिन्यावरून खाली येत असते. तेवढ्यातच आता नयना आवाज अंजूला देते आणि म्हणते मला ज्यूस घेऊन ये पटकन. तेव्हा अंजू आता तिला ज्यूस द्यायला जाते तर कला म्हणते थांब अंजू मी देते. असं म्हणून लगेच ती आता पुढे जाते आणि नयनाला ज्यूस देत असते. त्याचवेळी तिच्या हातातून तो ग्लास ओढत आता रोहिणी तो ग्लासच जोरात आपटते आणि म्हणते लाज नाही वाटत का गं तुला? अगं काल तू जो काही प्रताप केलाय ना त्यानंतर तुझी हिंमतच कशी होते इथे पसरून बसायची आणि महाराणीसारखी ऑर्डर सोडायची. तेव्हा नयना म्हणते मॉम इन लॉ ऐकून घ्या. मग आता रोहिणी म्हणते अजिबात मला मॉम इन लॉ वगैरे म्हणायचं नाही, तुझी लायकी सुद्धा नाही आहे समजलं. मग आता ती म्हणते मॉम इन लॉ अहो तुम्ही एवढं चिडू नका, जरा शांत राहा, डोकं शांत ठेवा, कारण मलाही माहिती आहे काल जे काही घडलं ना ते चुकीचंच घडलं. पण आता तुम्हीच विचार करा ना, कारण या सगळ्यामध्ये माझ्या एकटीचाच हात नव्हता ना, कारण या कलाचा सुद्धा हात होता. इनफॅक्ट मी सगळ्यांना हेच सांगतेय की या सगळ्या प्रकरणाची मास्टर माइंड खरी ही कलाच होती. पण तुम्हाला परत 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 सांगून तुम्ही माझं ऐकतच नाही आहात. म्हणजे जिने प्लॅनिंग केलं तिच्याशी तुम्ही सगळेजण खरंच खूप छान वागताय आणि मी मात्र तिच्या इशाऱ्यावर खेळणारी फक्त एक बाहुली होते. त्यावेळी आता सरोज देखील तेथे येत असते. मग रागातच रोहिणी म्हणते गप्प बस, तुझं तोंड ना तू जरा गप्पच ठेव. अगं तू चुकीची जास्त की ती चुकीची जास्त याची तुलना मी कधीच करत नाहीये समजलं. तुम्ही दोघीही खोटारड्या आहात आणि आयुष्यभर खोटंच बोलणार, कारण तुमच्या अख्ख्या खरे फॅमिलीची लायकीच नाहीये आमच्यासमोर अशी ताठ मानेने उभी राहायची. असं म्हणून रोहिणी पुन्हा एकदा अपमान करते. तेव्हा रोहिणी आता दात होट खाते आणि म्हणते सरोज वहिनी तुम्ही पाहताय ना, अहो काल एवढा मोठा प्रताप करून देखील ही मुलगी निर्लज्ज आणि निगरगठ्ठासारखी वागतीये. अगदी सरेआमपणे इथे हॉलमध्ये काय बसतीये आणि
इथे नाश्ता काय करतीये. तेव्हा कला ही आता मनातच विचार करते, नैनाताई अगं नात्याने तू माझी मोठी बहीण आहे, ही सर्व सासरची मंडळी तुझा एवढा मोठा अपमान करतायत ते मला आवडत नाही, परंतु मी तरी आता काही करू शकत नाही, कारण हे सगळं ना तू फक्त तुझ्या कर्माने ओढवून घेतलंय. अगं हा तुझा ॲटिट्यूडपणा तुझा घात करतोय असं म्हणून कलाला आता खूप नैनाचं टेन्शन येतं. तर नैना आता कुणाचंच न ऐकता पुन्हा ती प्लेट घेते आणि खाऊ लागते. तेव्हा रोहिणीला अजूनच एकदा चिड येते आणि ती म्हणते, सरोज वहिनी पाहिलं ना हिचा निगार घट्टपणा, अहो ही अजिबात हटतच नाहीये, अशी नालायकसारखी इथे बसलीये. त्यावेळी आता ती प्लेट अगोदर खाली ठेव असं आता रागातच रोहिणी म्हणते. मग सरोज मनातच विचार करते, आत्ता मी काहीही बोलून माझा वेळ वायाच घालवणार नाही, कारण एकदा काही कला जर तोंडावर पडली ना एकदाच काय ते बोलेन आणि या खरे बहिणींना घराबाहेर काढेन असा सरोजचा प्लॅन असतो. त्यानंतर कला मनात विचार करते, जोपर्यंत मी स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत या घरात मला कोणीही किंमत आता देऊच शकत नाही, हे मला माहीत आहे. या नैनाताईने अशी अवस्था करून सोडली आहे ना की मी चुकीची नसून सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात मला उभं केलं जाते. ही माझी काय अवस्था आहे हे फक्त माझंच मला माहीत आहे आणि त्यासाठी पुराव्यांची आवश्यकता आहेच, कारण माझ्यावर लागलेलं गालबोट लवकरात लवकर मला पुसून टाकायलाच हवं. आता निदान चांदेकरला तरी खात्री पटायलाच हवी की त्याची खरेही खरीच आहे, खोटी नाहीये. त्यानंतर आता कला कुणाचाही विचार न करता आपली पर्स घेऊन निघालेली असताना अद्वैत तेथे तयार होऊन येतो आणि म्हणतो, खरे अगं कुठे चाललीस. तेव्हा ती म्हणते, अरे थोडं काम आहे, बाहेर जाऊन येते. मग आता अद्वैत म्हणतो, हे बघ आपल्याला एक मीटिंग करायची आहे अर्जंट, एका डिझाईनबद्दल डिस्कस करायचं आहे, त्यामुळे ऑफिसला यावं लागेल तुला आज. तेव्हा ती म्हणते, हो येईल मी ऑफिसला. तेव्हा तो म्हणतो की चल मी तुला सोडतो. ते दोघेही निघालेले असतात. तेव्हा सरोज म्हणते, एक मिनिट थांब हा. अरे तुम्हाला असं वाटत असेल की मी शांत बसली आहे म्हटल्यानंतर तुमच्या दोघींचं फावेल, तर असं काही नाही आहे. तेवढ्यातच राहुलसुद्धा तेथे येतो. पुढे सरोज म्हणते की हा गैरसमज ना तुम्ही दोघीही बहिणी अगोदर दूर करा, कारण चांदेकरांच्या वाटेवर जो कोणी मध्ये आडवा येतो ना त्यांना आम्ही असं फरफटतच घराबाहेर काढतो. तेव्हा कला मनात विचार करते, मी आजच्या दिवसामध्ये सिद्ध करून दाखवणार की माझ्या मनामध्ये चांदेकरांबद्दल काहीही वाईट भावना नाही आहेत आणि त्याशिवाय मी अजिबात शांत बसणारच नाही, असा कला आता वेडाच उचलते. त्यानंतर आता कला आणि अद्वैत हे दोघेही तेथून जातात. तर आता राहुल हा रोहिणीजवळ येत हळूच म्हणतो, मम्मा आपलं काम झालंय. तो डॉक्टर सौरभ आहे ना, तो वर्षभर या कोल्हापूरमध्ये दिसणार नाही. तेव्हा रोहिणी खूपच खुश होते. त्यानंतर तो आता म्हणतो, या खरे सिस्टरसुद्धा आपल्या आयुष्यातून कायमच्या दूर होणार आहेत. मग आता नैना ही राहुलकडे पाहते, तर रोहिणी राहुल एकमेकांकडे पाहून हसतात. नैनाला वेगळाच डाऊट येतो. त्यानंतर आता अद्वैत आणि कला हे दोघेही डॉक्टर सौरभच्या तेथे घरी येतात. मग आता एक मिनिट आपण या जागेवर का आलोय असं आता अद्वैत हा विचारत असतो. त्यावेळी ती म्हणते, बापरे इथेही माझा प्लॅन फसला, म्हणजे इथेही या घराला कुलूप आहे म्हटल्यावर तो डॉक्टर इथे नसेलच. तेव्हा लोक नॉर्मली घराला कुलूप का लावतात, ते बाहेर जातात म्हणूनच ना, असं आता अद्वैत म्हणतो. तेव्हा कला म्हणते, अरे पण हा असा अचानक गेला तरी नेमका कुठे, असा विचारच आता ती करत असते. हा इथे वर असेल का असा विचार जेव्हा ती आता करते आणि तिकडे जायला निघते ना, तेव्हा अद्वैत म्हणतो, खरे एक मिनिट थांब, हा म्हणजे कोण. तेव्हा ती म्हणते, अरे तो म्हणजे तो डॉक्टर सौरभ, त्या नैनाताईचा गायनकोलॉजिस्ट. त्याचवेळी आता अद्वैत विचारतो, म्हणजे तू मध्ये गायनकोलॉजिस्टकडे गेली होती, हा तोच का. तेव्हा ती म्हणते, हा तोच आहे हा. त्यावेळी आता अद्वैत म्हणतो, एक्झॅक्टली मी तेव्हा तुला विचारलं होतं तेव्हा तू माझं बोलणं असं उडवून टाकलं होतं. मला सांग, या नैना प्रकरणाशी या सौरभचा संबंध आहे का. मग आता कला म्हणते, हो यात सौरभचा संबंध आहे म्हणून. तेव्हा आता तो म्हणतो, म्हणजे तू मला पुन्हा एकदा फसवलंस ना. तेव्हा कला त्याच्याकडे पाहतच राहते. मित्रांनो, पुढील भागामध्ये सौरभ हा पळून चाललेला असतो. कला नेमकी त्याला पाहते आणि एका रिक्षात बसते आणि सौरभच्या रिक्षाचा पाठलाग करत समोरून येत ती आडवी रिक्षा तेथे थांबवायला सांगते आणि सौरभची गचंडी पकडतच त्याला विचारते, कुठे चालला होतास तू. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.